नमस्कार भावांनो बहिणींनो. काय ऊन लागले भैया. मी दुकानात गेलते तर लय ऊन लागलं, पण पप्पा नाही दिसले भैया मला तिकडं. हरसू भैया पप्पा दिसलेच नाही तू तिकडं मला. नाही कधी कधी रोडवर असते तर मग घरी आणून घालतेत, म्हणते चाल तुला घरी नेऊन घालतो. असतेत कधी कधी घरी, पण तिथं असते ते नाक्यावर तर भेटले नाही. मग सामान घेतले. आता आज बनवणार आहे उडदाची डाळ आणि थोडासा भात आणि पोळ्या. भैयाला म्हणलं आज असंच साधं जेवण बनवते भैया. तर भैया म्हणे मम्मी म्हणजे 4-5 पोळ्या करते आणि लगेच घेते आता आवरून. आज 10 वाजलेत आता मला स्वयंपाकाला, म्हणजे नेमकीच डाळ टाकली. तर आता हेडो काढायला लागली म्हणून कुकरला झाकण लावलं नाही. म्हणलं हेडो काढणं होतं आणि तिकडं मग डाळ पण थोडीशी शिजाय आणि हेडो काढल्याच्या नंतर मग कुकरला झाकण लावते. असं करीन आता. आता हरसूबाया म्हणे मम्मी मला करमणार नाही म्हणे, तू टी व्ही बंद करायला होती म्हणे, हेडो काढायला लावलं. मग मी म्हणलं भैया नंतर मग स्वयंपाकाची घाई, म्हणलं भांडे घासा हे करा ते करा म्हणलं. मग म्हणलं घाई राहते म्हणलं दादा. मग भैयाला समजवलं. मग म्हणे बरं मम्मी आता आपला भैया जाणार आहे सोमवारपासून शाळेत. म्हणे मम्मी सोमवारपासून शाळेत जातो, माझ्या टोप्या धुवून टाक म्हणे. त्यानं नव्हतं का टकलं केलं तर आता मस्त केस आले त्याच्या टकल्यानं. तर मग आता ते टोपी घालूनच जातोय शाळेत. तर म्हणे मम्मी मी जाईन म्हणे आता. असं पण भैयाची आपल्या 8 दिवसच शाळा बुडा, म्हणजे हप्ताच गेला आहे ना भैया. 8 दिवस झालेच आता. मग त्याचे पप्पा म्हणे भैयाच म्हणला होता म्हणा ना मी आरामानं जाईन म्हणे मम्मी शाळेत. भैयाला शाळा सोडून करमत नाही, म्हणजे लय शाळा बुडाली म्हणे मम्मी. आता तुमच्या ताईला स्वयंपाक करायचा आहे. आणि जसा भैया घरी येतं मग दाजीला पण चहा करून म्हणजे नाश्ता करून जातच नाही. ते टोस खारी असं खाऊन जात असते. तर मग भैया घरी असल्यामुळं मग ते पण मी उशिरा उठतो, आम्ही दोघं मायल्याकडं. तर मग चहा घ्यायला पण येत नाहीत आता घरी ते, आणि चहा पिऊन पण जात नाहीत. मग दाजी म्हणत असतील भैया घरी येतं वैसू एक दिवस चहा करून देत नाही बाप्पा मला. पण ते म्हणू लागली म्हणे मला काय मी या जाईल म्हणे, असं मधात जरा इच्छा असली तर येते, नाहीतर नाही ते. आता मस्त गरम गरम भात बनवते, थोडी उडदाची डाळ बनवते. आणि आता आई पण विचारू लागली मला ताई आपलं चॅनल कुठं लोक आले, कसं चालतंय काय चालतंय. आई बाबाला पण लय चिंता असती किती चालायला लागले ताई. तर मी म्हणलं मम्मी लय सगळेजण भारी भारी कमेंट करतात म्हणलं, आपल्या चॅनलला लांबून लांबून कमेंट येतात म्हणलं, तर आपल्याला वाचता येत नाही अशा भाषात कमेंट येतात. तर आई पण खुश झाली म्हणे बरं झालं. तर आता बरं चालतंय म्हणलं मम्मी. आणि मला पण लय भारी वाटते आपण आपल्या घराच्या आत व्हिडिओ काढायचा टाकायचा, मग टाईमपास पण होतोय आणि करमतंय पण. मग त्याच्यामुळं मग असं होते काम आवरायचं ना आपण आपला व्हिडिओ काढायचा. आता तुमच्या ताईला करायचा आहे स्वयंपाक. तर मग आई पण विचारू लागली ताई कसं चॅनल आहे. म्हणलं मस्त चालतंय मम्मी, एवढं काही टेन्शन घेऊ नको. मम्मीला पण वाटते आपल्या चॅनलला लय पुढं जावं, मम्मीची इच्छा आहे. आणि मग त्याच्याचमुळं मला पण वाटते पुढं जावं त्यानं लवकर. आई बाबाची लय इच्छा आहे त्यानं पुढं जावं म्हणून चॅनलला. तर आता मग म्हणलं आपण मला लय नाश्ता भैया पण काही करत नाही. भैया म्हणलं भैया नाश्ता काही बनवू का, तर भैया तर नाश्ताच करत नाही. भैयानं लय वजन कमी केलं, ते काहीच खात नाही तेलाच्या वस्तू. तर म्हणतोय नाही म्हणे मम्मी मला काय नाही खायचं. चहा घेत नाही आपला भैया, म्हणतोय लय वजन भारी होतं भैयाचं, लय आवडायचा मला, ते लय जाडा होता. आणि मग आईला पण भीती वाटायची म्हणे एवढं जाडं शरीर चांगलं नाही. आणि मग डॉक्टर पण म्हणे भैयाला वजन कमी करायला, टाका दुखायच्या त्याच्या. तर लय वजन कमी केलंय त्यानं, म्हणजे काहीच वस्तू खात नाही ते अशा तेलाच्या. आणि नाश्तासुद्धा करत नाही. तर मग म्हण नाही नाश्ता करायला पाहिजे आपल्या भैयानं. आपण डाळ टाकली मी पण झाकण नाही लावलं. तर मग भैयाला म्हणलं भैया काहीतरी, मग त्यानं जर खाल्लं तर मला खाव. आणि मला तर ॲसिडिटीच होती, काही जर खाल्लं तर काही खाऊ द्या मला गोड वस्तू. जेवण केलं आणि गोड वस्तू खाल्लं. काल भैयानं लिंबू पाणी केलं तर त्यानं ॲसिडिटी व्हावं का म्हणे मम्मी थंड आहे म्हणे पी म्हणे. मग लगे लय बेजाऱ्या होऊ लागल्या, मग मला खदबद होऊ लागलं. त्याच्यामुळं मग मी जेवण केल्याच्या नंतर गोड वस्तू काहीच खातं नाही पितं पण नाही, अशी सवय आहे मला. पण लेकराचं मै शपथ आहे मम्मी चाल चाल असा करतोय. आणि काय लिंब महाग झाले, 10 रुपयाला 1 लिंबू झाले. पण भैयासाठी लिंब आणून ठेवावं लागते. साखर पाणी करतोय पिओ पितोय आम्हाला बनवून देतोय. चला पप्पा चाल मम्मी लय उलाशे माय भैयाला काही पण बनवायचा उलाशे. आल्लक बनवून भैयान पिया म्हणून सगळ्यालाच म्हणजे आयतं देतोय हातात. लगे तुमच्या दाजीचं भैया तुझ्या हाताला लय चव आहे.
अंड्याची भुर्जी बनवायचं असलं का काही बनवायचं असलं, घोटाळा काही जर बनवायचं असलं तर भैयाला म्हणतीन तूच बनवून दे भैया. त्याला लय आवडतंय भैयाच्या हातचं जेवण. काल व्हिडिओ टाकणार होते, घोटाळा बनवला होता, आल्लक बनवते, पण कटाळा केला तर कटाळा पहिले पण लय टाकेले. तर आता भैयाला लागेल होतं त्याच्यामुळं मूड ऑफ होता. म्हणजे मला चांगलं नव्हतं वाटू लागलं, मन नाराज होतं. आता थोडंसं भैयाला चालता यायला लागले तर आता जरासं बरं वाटायला लागलं. सगळे म्हणू लागले म्हणे ताई लय लाड करू नको भैयाचा, गाडी घेऊन जाऊ देऊ नको. तर आता भैयाला सांगायला लागले गाडी घेऊन जाऊ नको भैया. तर भैया हसायला लागलाय. आणि व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आपले व्हिडिओ शेअर करा जा आणि चॅनलला सपोर्ट करा जा भावांनो बहिणींनो. मला तुम्हाला काहीच म्हणायचं नाही, तुम्ही सपोर्ट करताच. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.